सज्जनांचा आणि उपस्थित श्रोत्यांचा वंदनयुक्त सन्मान करून आजच्या कीर्तन सेवेला प्रारंभ करूया. तुकाराम महाराजांचं पद ते आजच्या सेवेसाठी घेतलेलं आहे. गेले 10 दिवस उत्सव सुरू आहे. उद्या उत्सवाची सांगता, आज जागर आणि म्हणून महाराजांच्या समोर काय मागायचं तर तुकाराम महाराज या पदामध्ये जे मागणं मागताय, संत जे मागणं मागतात ते जगाच्या कल्याणासाठी असतं. आम्हीही मागणं मागतो, पण आमच्या मागण्यामध्ये आणि संतांच्या मागण्यामध्ये फरक आहे. आम्ही आमच्या स्वतःसाठी स्वार्थासाठी मागणं मागत असतो आणि संत जगासाठी मागतात. तुकाराम महाराज काय मागणं मागतात? हे
सांगू का, शेवटचा क्षण धोका देतो. शेवटचा क्षण धोका देतो. वर्षभर मुलगा अभ्यास करतो आणि पेपरला बसल्यावर विस्मरण. आम्हाला किती विस्मरण होतं. वर्षभर केलेला अभ्यास अंतिमती सागती या न्यायाने परीक्षेच्या वेळेला जर विसरला तर पुन्हा परीक्षेला बसावं लागतं. तसं भगवत नामाचं अनुसंधान सुटलं आणि शेवटचा क्षण जर चुकला, अनुसंधान चुकलं तर पुन्हा जन्माला यावं लागतं. पुनरपि जननम पुनरपि मरणम. एक अधिकारी साधू होते, श्रेष्ठ अधिकार, अनेक शिष्य. महाराजांनी आपल्या शिष्याला सांगितलं होतं, हा माझा शेवटचा जन्म आहे, पुन्हा जन्म नाही, मोक्ष, मला मोक्ष मिळणार आहे. शुद्ध मराठीत कॉन्फिडन्स होता महाराजांना की पुन्हा जन्म नाही. आणि महाराजांचे काही निष्ठावंत शिष्य होते, त्याला महाराज सांगतात त्या शब्दावर विश्वास होता. पण काही शिष्य अज्ञानी म्हणजे महाराज आम्हाला सांगतायत मोक्ष मिळणार, पण महाराजांना मिळालेला मोक्ष आम्हाला कसा मिळणार, कारण आम्ही इथं महाराजवरती. महाराजांना मोक्ष मिळाला का नाही हे आम्हाला कसं कळेल. महाराजांच्याकडे आले, म्हणाले महाराज तुम्हाला मोक्ष मिळालेलं आम्हाला कसं कळेल. महाराज म्हणाले, जर मला मोक्ष मिळाला, हा देह सोडल्यानंतर जर मोक्ष मिळाला तर या गंगा काठी जेवढी मंदिरं आहेत त्या मंदिरातील घंटा आपोआप वाजतील, घंटा नाद होईल. झालं. महाराजांनी सांगितलं, शिष्याने लक्षात ठेवलं. होता होता काही काळ निघून गेला. महाराजांचा शेवटचा काळ आला आणि महाराजांनी आता देह सोडायचं ठरवलं. सगळे शिष्य जमा झाले. आता महाराजांनी देह सोडल्यानंतर गंगा काठच्या मंदिरातील घंटा वाजतात का, घंटानाद होतो का, बघूया तरी. आतुरतेने वाट बघताय. आणि महाराजांनी देह ठेवला, पण एकाही मंदिरातली घंटा वाजली नाही. काय लॉकडाऊनमुळं भक्तही आले नाही मंदिरात, घंटानाद नाही. शिष्यांच्या चर्चा सुरू झाली. आपले महाराज अधिकारी त्यांनी सांगितलं म्हणजे त्यांना मोक्ष मिळणार, पण त्यांनी सांगितलंय जर मला मोक्ष मिळाला तर घंटानाद होईल, मग घंटा का वाजल्या नाही. महाराजांनी सांगितलेलं खोटं आहे का महाराजांना मोक्ष मिळाला नाही. महाराजांना जर मोक्ष मिळाला असता तर घंटा वाजल्या असत्या, घंटानाद झाला असता. म्हणजे घंटानाद झाला नाही म्हणजे महाराजांना मोक्ष मिळाला नाही. चर्चा सुरू झाली आणि त्या महाराजांचा एक अधिकारी शिष्य, त्याला खूप दुःख झालं. अरे आपल्या गुरूंबद्दल असं बोलतात. त्यांनी विचार केला, महाराज सांगतायत तेही खोटं नाही. जर मोक्ष मिळेल तर घंटानाद होईल म्हणजे महाराजांचं म्हणणंही खरं आहे. मग महाराजांची गाडी आडली कुठं, बघूया तरी. म्हणून महाराजांनी जिथं देह ठेवला होता तिथं आले. महाराजांच्या देहाकडे बघितलं, त्या देहाच्या शेजारी हे अधिकारी शिष्य निजले आणि ज्या दिशेला गुरूंची मान होती त्या दिशेला मान केली. आणि लक्षात आलं खिडकी होती आणि खिडकीतनं त्यांना जे दिसलं, खिडकीतनं त्यांना एक आंब्याचं झाड दिसलं.
कापल्यानंतर त्यांनी काय बघितलं, त्या कोळीमध्ये एक किडा होता. किडा, तो कोळीतला किडा बघितला. त्या किड्याला बरोबर घेतलं, गंगेच्या काठी आले आणि त्या किड्याला चिरडलं आणि गंगेच्या पाण्यामध्ये सोडून दिलं. गंगेच्या पाण्यामध्ये सोडून दिलं आणि सोडताना म्हणलं, महाराज एवढे तुम्ही अधिकारी, पण या आंब्यात मन गुंतलं होय तुमचं, आता कुठं गुंतवू नका असं म्हणून पाण्यात सोडलं त्या किड्याला चिरडून. आणि काय व्हावं, मंदिरातील घंटा वाजू लागल्या, गंगेकाठच्या घंटा नाद सुरू झाला आणि शिष्यांना आता वाटलं आपल्या गुरुंना मोक्ष मिळाला. काय झालं होतं, देह ठेवत असताना खिडकीतनं लक्ष गेलं झाडाकडं आणि तो आंबा दिसला आणि शेवटी वासना शिल्लक राहिली आंबा खाण्याची. म्हणून जन्म प्राप्त झाला त्या आंब्यामध्ये किड्याचा, कोळीमध्ये असलेल्या किड्याचा. अंतिमती सागती या न्यायाने वासना, इच्छा, आणि म्हणून वासना असावी तर कुठं असावी. आम्ही विषय सोडतो म्हटलं तरी सुटत नाही ना, कितीही सोडतो म्हटलं तरी सुटत नाही. एक जण होता, काशीला गेला, काशीला, आणि काय सोडलं माहित आहे का, राग सोडला. राग, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर याने राग सोडला. गावामध्ये आला, गंगा पूजनाचा कार्यक्रम केला, निमंत्रित लोकांना 5-50 लोकांना भोजनाचं निमंत्रण दिलं. प्रत्येकाने विचारलं, पंत काशीला गेलात, काय सोडलं. यांनी सांगितलं, मी ना काशीला गेलो आणि राग सोडला. राग सोडला. आता गावातल्याने विचार केला, यांनी राग खरंच सोडला का बघूया तरी. प्रत्येकाने यावं, पंत खरं सांगा काय सोडलं. त्यांनी सांगावं, राग सोडला. 10 जणांनी तोच प्रश्न विचारला, म्हटलं राग सोडला. 50 जणांनी तोच प्रश्न विचारला, थोडा पारा चढला, राग सोडला म्हणले. 51 नंबर वाला आला, म्हटलं पंत काय सोडलं.
स्पर्श रूप रस आणि गंध. शब्द कानाने ऐकला आणि वासना निर्माण झाली. अमुक ठिकाणी भजी चांगली मिळते, ऐकलं म्हणले भजी उत्तम. काल कीर्तनाला गेलो होतो संध्याकाळी जयसिंगपूर मध्ये रेल्वे स्टेशन जवळ. तिथं चर्चा चालू होती. तिथं म्हणे भजी उत्तम मिळते, चपटी भजी. जय वर्णन ऐकलं, खाण्याची इच्छा झाली. वासना शब्द स्पर्श विषय. गुलाबाचं फूल हातात हात लावला, मुलायम एखादी मुलायम चालत शाल. शब्द स्पर्श रूप डोळ्यांनी बघायचं एखादी गोष्ट. शब्द स्पर्श रूप रस खाण्याची इच्छा जीभ आणि गंध वास. या कमळामध्ये तो भुंगा त्या कमळावर बसलेला असतो. भुंगावर असतो आणि शेवटी संध्याकाळ होते, कमळ मिटतो. पण तरी सुद्धा त्यामध्ये तो स्वतःला अडकवून घेतो. इच्छा काय असते का? मनात विचार असतो, उद्या सकाळ होईल, सूर्योदय होईल, कमळ उमलेल. पण कमळ उमलत नाही, त्यामध्ये तो भुंगा मरण पावतो. हे पंच विषय आम्हाला पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे जन्माला यावं, मृत्यू पावावं. म्हणून गुण गायचे भगवंताचे. भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी त्याचा विसर पडू नये म्हणून हे भगवंता एवढंच मागणं आहे, तुझा विसर न व्हावा, तुझं विस्मरण होऊ नये. समर्थाला विचारलं, म्हटलं महाराज तुम्ही काय मागाल? समर्थाने काय मागितलं माहिती आहे? सदा सर्वदा योग तुझा करावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंत, रघुनायका मागणे हे आता. जय जय राम नायकडे मागणं मागितलं, सदा सर्वदा योग तुझा, तुझा योग करावा आणि तुझे कारणी देह माझा करावा. आम्ही मागणं मागतो, मुलगा 10वी पास होऊ दे, नोकरी लागू दे. संत जगाच्या कल्याणाचं मागतात, जगाच्या. आणि मागणं कुणाकडं मागावं माहित आहे का? खरं सांगतो, मागणं कुणाकडं मागूच नाही. आणि मागितलं तर देवाकडं मागावं, देवाकडं. कारण दाता भगवंताशिवाय कुणी नाही. बाकीचे फक्त आडनावाचे दाते. जय. पण दाता एकच, दाता एक रघुनंदन समर्थ म्हणाले. तो परमात्मा दाता आहे. दाते कोणतं दान देतो? कैवल्याचं दान, कैवल्याचं दान. नाहीतर आम्ही दान करतो काय? एकदा कीर्तन होतं, कीर्तनामध्ये कीर्तनकार दानाचं महत्व सांगत होते. काहीतरी दान करा, काहीतरी. एका माऊलीनी ऐकलं आणि तिनं ठरवलं काहीतरी दान करायचं. रात्री कीर्तन ऐकलं, सकाळ झाली, ठरवलं होतं आज काहीतरी दान करायचं. काहीतरी म्हणजे काहीतरीच करायचं.
झाली सकाळ आणि एक भिकारी आला. म्हटलं बाई काहीतरी भाकर द्या. हिनं आवाज ऐकला. ही 5व्या मजल्यावर राहत होती. वरनं वाचून बघितलं. म्हटलं ए जरा थांब. हा म्हणाला माऊली तुम्ही खाली येण्यापेक्षा मी वर येतो की. ती म्हणाली वर येऊ नकोस तिथंच उभा राहा. हा म्हणाला तुम्ही खाली कशाला येता त्यापेक्षा मीच वर येतो. माऊली म्हणाली तूही वर येऊ नकोस मीही खाली येत नाही आहे तिथं उभा राहा. पटकन घरात गेली. फ्रीज मधलं एक पातेलं काढलं. दान करायचं होतं आणि त्याला सांगितलं हे म्हणजे तुझ्या हातात जे पातेलं आहे की नाही म्हणजे पात्र आहे ते पुढं कर. तो म्हणाला अहो म्हणजे वरनं ओतल्यानंतर अंगावर पडेल जमिनीवर पडेल. नाही म्हणजे माझा नेम पक्का आहे तुझ्या पातेल्यातच पडणार. याला वाटलं कालवण आज मिळणार आहे. भाकऱ्या भरपूर आहेत पण कालवण कुणी दिलं नव्हतं. पातेलं पुढे केलं डोळे मिटले अंगावर पडलं तर पुन्हा अंघोळ म्हणजे थंडीत. त्या माऊलीचा नेम इतका पक्का. वरनं त्या पातेल्यात असलेली आमटी अशी काही होतली. पातेलं आडवं केलं सुंदर अशी धार लागली. पतंगाचा मांजा कसा असतो तरी तसा धार लागली आणि त्या पातेल्यातला शेवटचा थेंब सुद्धा एका रेषेत याच्या पातेल्यात येऊन पडला. यानं डोळे उघडले. तिकडं बघितलं अंगावर पडलंय का म्हणजे कुठं पडलं नव्हतं. बरोबर पातेल्यात. अरे म्हणले वा काय नेम आहे माऊलीचा. जर तिला क्रिकेट टीम मध्ये घेतलं असतं ना 10च्या 10 जण रनआउट झाले असते. काय नेम आहे असा विचार त्याने केला. अहो एक धार जी लागली होती की ती त्या आमटीची काय झालं होतं माहित आहे का. ती आमटी फ्रीज मध्ये ठेवलेली विटली होती आणि विटलेली असल्यामुळं त्याची तार झाली आणि ती तार झाल्यामुळं एका रेषेत त्या पातेल्यात पडली. दान आम्ही जे करतो ते आम्हाला नको असलेलं पण परमेश्वर जे दान देतो ना. समर्थ म्हणाले राम कैवल्याचा दानी राम कैवल्याचा दानी रामदासा अभिमानी रामदासा अभिमानी राम गावा राम द्यावा. राम कैवल्याचा दानी कैवल्य भक्तालाही अभिमान वाटावा असं परमात्म्याचं दान आहे. आणि म्हणून मागणं कुणाकडं मागावं देवाकडं मागावं बाकी कुणाकडं मागू नये. कारण मागणाऱ्याचा अधिकार आणि देणाऱ्याचा अधिकार दोन्हीला महत्व आहे. मागणारा मागतोय पण देणाऱ्याकडं नाही काय उपयोग. आणि देणारा भरपूर देऊ शकतोय पण मागणाऱ्याला काय मागावं कळत नाही काय उपयोग. म्हणून मागणारा आणि देणारा दोघांचा अधिकार महत्वाचा आहे. इथं परमात्मा आहे आणि मागणं मागतायत तुकाराम महाराज. संत मागणं मागताय समर्थ मागणं मागताय. ज्ञानेश्वर माऊली मागणं मागते. माऊली काय मागणं मागते. माऊली म्हणाल्या आता विश्वात्मके देवे देणे वाग्यते तोषावे तोषोनी मज द्यावे पसाळे दान. काय मागितलं माऊलीनी खरं सांगा. ज्ञानेश्वर मारला ना समाजाने किती त्रास दिला पण ज्ञानेश्वर महाराजांनी असं मागितलं नाही की आधी ज्यांनी मला त्रास दिला त्यांचं वाटलं होतं. काय मागणं मागितलं माऊलीनी दुरिताचे तिमिर जावो विश्वस्य
गोपाल कृष्ण भगवान तुझे तिमिर जाओ दुष्ट लोकांच्या दुष्ट बुद्धीचा नाश केला, दुष्टांचा नाश नाही केला, बुद्धीचा नाश केला. विश्वस्वधन सूर्ये पाहू जो जे वांछिल संतांचं मागणं आणि आमचं मागणं. एक राजा होता. राजा असा शिकारीसाठी चालला होता आणि शिकारीला जात असताना एक मेंढपाळ गाणं म्हणत होता. गाणं ते गाणं राजाला आवडलं आणि राजा त्याला म्हणाला, काय रे आत्ताची गाणं म्हणलं ते म्हण. याने म्हणून दाखवलं. राजाने इतकं गाणं आवडलं, राजाने त्याला आपल्या रथात बसवून घेतलं आणि रथात बसवून घेतल्यानंतर राजा म्हणतोय म्हण. याने गाणं म्हणावं, पुन्हा राजाने म्हणावं, अनेकदा म्हण, अनेकदा म्हण. असं करता करता 10-12 वेळा वन्स मोर म्हणून घेतलं. पण वन्स मोरचा अर्थ काय सांगू का? आम्हाला वाटलं भारी. एकदा काय झालं माहित आहे, एक गायक गाणं म्हणत होता. गाणं संपलं की श्रोता म्हणायचा वन्स मोर. पुन्हा याने गेला उत्साह वाढावा, गाणं म्हणावं, पुन्हा वन्स मोर. 100 वेळा गाणं म्हटलं. शेवटी घसा सुकला, कार्यक्रम संपला. स्टेजवर उतरल्यानंतर याला वाटलं माझं गाणं इतकं आवडलं की 100 वेळा म्हणावं लागलं. शेवटी ते आयोजक जे होते की नाही ते म्हणाले, अहो म्हणले आवडलं नाही, म्हणले नीट येत नव्हतं म्हणून पुन्हा पुन्हा म्हणायला सांगत होते. जय जय. राजा म्हणतोय पुन्हा म्हण, पुन्हा म्हण. आणि राजाने 10-12 वेळा ऐकलं आणि राजा प्रसन्न झाला. म्हणलं काय पाहिजे तुला, काय पाहिजे, तू मागशील ते देईन. यानं जरा डोकं खाजवलं. महाराज मी जे मागितले ते द्या. होय रे, आज राज्य देईन, काय पाहिजे तुला. हा मला राज्य घेऊन काय करू. म्हणजे काय मागशील ते देईन. याला इकडं तिकडं बघितलं, खिशात हात घातला, लक्षात आलं. म्हटलं महाराज आता द्यायचंच असेल तर एवढं द्या. घरात येताना तंबाखूची पुडी आणली आहे, चुना विसरलं तेवढी पुडी द्या. गोपाल कृष्ण महाराज मला सांगा, अर्ध राज्य देऊ शकणारा राजा आणि त्याला काय मागावं कळलं पाहिजे. पण तुकाराम महाराज मागणं मागतात, तुझा विसर न व्हावा गुण गायीन आवडी हे की माझी नदगे मुक्ती धन संपदा. हे भगवंता, जर तुझं स्मरण कायम राहणार असेल, स्मरण राहणार असेल तर हे भगवंता मला मोक्ष सुद्धा नको. तो मोक्ष नको. का नको? तो मोक्ष मज नको श्रुती सार साजा. हे भगवंता तो मोक्ष सुद्धा मला नको. वामन पंडित काशीला गेले होते. काशी विश्वेश्वर समोर प्रगट झाले आणि म्हणतायत, हे वामना वर मार. भगवंताला बघितलं आणि वामन पंडितांना काय मागावं हेच कळेना, काय मागावं हेच कळेना. भगवान म्हणाले, अरे तुला मागायचं सुचत नसेल तर मी सुचवू का. हे याने मान हलवली. म्हटलं सुचवा. म्हटलं मोक्ष देऊ. त्यांनी कानाला हात लावले. म्हटलं भगवंता मोक्ष नको, त्यापेक्षा काय द्या, मला 10,000 कान द्या. 10,000 कान मागितले. मला सांगा, 2 कान, 3रा कान असेल तरी प्रदर्शनात उभं केलं जातो. मग 10,000 कान मागितले, शरीरभर कानच. याचा अर्थ कान मागितले नाही. हे भगवंता तुझे गुण ऐकण्यासाठी 2 कानाची शक्ती कमी पडती आहे. 10,000 कानांची शक्ती द्या. तुकाराम महाराज
कधी संत संग देई सदा. सदा म्हणजे कायम संत सहवास भेटणार असेल तर हे सुद्धा नको. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हास. जन्माला घाल भगवंता, पण तुझं विस्मरण होणार नसेल तर. म्हणून भगवंताचं स्मरण राहावं. आज गुरु दत्तात्रय यांच्याकडे सेवा करत असताना काय मागायचं? गेली 10 दिवस सेवा आपली होती आहे सर्वांची. खरं काही मागायची गरजच नाही, कारण देणारे तेच आहे. तुझी या सत्तेने तुझे गुण गाऊ, त्याच्या सत्तेनेच हे चाललेलं आहे. आणि दाता हा परमात्मा आहे, पण तरी सुद्धा काहीतरी मागायचं. मग मागायचंच आहे तर मग संतांनी जे मागितलं तेच मागावं. म्हणून मूळ पदार्थ तुकाराम महाराज मागणं मागतायत.
टाळ बसायचं, जोरात टाळ. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय चौघे गप्पा मारतायत. गप्पा मार काय चर्चा चालू आहे? चर्चा अशी की पांडव वनामध्ये गेले. बहुतेक आता खपले असतील, पण पांडव खपायला आले नव्हते, खपवायला आलेले. गोपाल कोण होते हे चौघे? गावामध्ये 4 जण एकत्र आल्यानंतर त्याला एक विशेष असं नाम दिलं जातं, विशेषण दिलं जातं, चौकडी. त्याच्या आधी एक शब्द आहे, तो इथं वापरत नाही. असे हे चौघे चर्चा करताय. चर्चा कोणती चर्चा? कोण होते? दुर्योधन दुःशासन कर्ण शकुनी हे चौघे मिळून चर्चा
द्रौपदी 6वी आणि हे काही 50 लोक, या सगळ्यांची याची व्यवस्था जबाबदारी धर्मराजावरच आली. पण भगवंताची कृपा म्हणा, सूर्यनारायण प्रसन्न झाले धर्मराजाला आणि सूर्यनारायणाने सूर्यस्थाली दिली. सूर्यस्थाली म्हणजे सूर्योदय ते सूर्यास्त, त्या थाळीमध्ये काहीही मागावं, इच्छा भोजन काय मागेल ते. त्यामुळं सगळ्यांची व्यवस्था झाली भोजनाची. आणि हे चौघे विचार करतायत, पांडव खपले असतील ना, जंगलात काय खायला मिळालं असेल असा विचार करत होते. तेवढ्यात खूप दिवस जंगलात राहिलेले हे सगळे लोक धर्मराजाला म्हणाले, हे धर्मराजा, खूप दिवस झाले आम्ही इथं आहोत, पण आता गावाकडे जायची इच्छा आहे. खूप दिवस झाले गावाकडे गेलो नाही, काही दिवस गावाकडे जाऊन परत येतो. आणि पुढे 50 लोक धर्मराजाला सांगून हस्तिनापुरामध्ये आले. आणि हस्तिनापुरामध्ये आल्यानंतर या लोकांनी या चौघांना बघितलं, दुर्योधन, दुःशासन, कर्ण, शकुनी. अरे म्हणले, गावात प्रवेश केल्याबरोबर यांचं दर्शन आता काय खरं नाही. पण आले आणि दुर्योधनाने विचारलं, रे थांबा, म्हटलं पांडवांच्या बरोबर गेला होता, सज्जनांना कोणी वाली नाही असं म्हणत होता, आता परत आला. दुःशासन म्हणाला, खायला काही मिळालं नसेल म्हणून आले. ते लोक म्हणाले, रे दुर्योधना, आमच्या देहाकडे बघून तरी बोल, खायला मिळालं नाही. अरे उलट 20 किलो वजन वाढलं खाऊन खाऊन. म्हटलं कसं? अरे इच्छा भोजन मिळायचं आम्हाला, इच्छा भोजन जे मागावं ते. आणि या लोकांनी सांगितलं, धर्मराजाकडे सूर्यस्थाली आहे आणि जे मागेल ते मिळतं, त्यामुळे भोजनाची चिंता नाही. दुर्योधन म्हणाला, पांडवाला मारण्यासाठी मनात पाठवलं, पण भोजनाची व्यवस्था झाली. आता काय करावं? ते लोक निघून गेले. आता पांडवांचा काटा कसा काढावा, पांडवांचा काटा कसा काढावा असा विचार दुर्योधन करतोय. एवढ्या शकुनी म्हणतोय, अरे दुर्योधना, तुला पांडवांचा काटा काढायचा आहे ना, ते बघ समोर कोण येते, यांच्या माध्यमातून पांडवांचा काटा काढता येईल. कोण होतो?
अरे दुर्योधना, ही संधी आहे. जरा आहे म्हणजे त्रासदायक प्रकरण, पण जर हे प्रसन्न झाले तर पांडवांचा काटा यांच्या माध्यमातून शक्य आहे. जरा सहन कर. दुर्योधन तयार झाला आणि दुर्वास मुनींचं स्वागत केलं. दुर्वास मुनींना दुर्योधन होते, महाराज आलाप केला, माझ्या महालामध्ये काही दिवस आपण वास्तव्य करावं अशी इच्छा आहे. दुर्वास मुनी म्हणाले, अरे दुर्योधना, माझ्याबद्दल तुला माहिती नाही का? नाव दुर्वास. आमचं कुणाशी जमत नाही. दुर्योधन म्हणाला, कुणाशी जरी जमलं नाही तरी तुमचं आमचं जमेल. म्हणलं ते कसं? म्हणलं तुमचं नाव आणि माझं नाव दोन्हीचं अद्याक्षर एक आहे. तुम्ही दुर्वास, मी दुर्योधन. अद्याक्षर एक, रास एक, स्वभाव एक. चांगलं जमेल. दुर्वास मुनी म्हणाले, एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या मनाच्या विरुद्ध झालेलं मला चालत नाही. माझा हा शिष्य माझ्या शेजारी कायम असतो, याच्या हातात कमंडलू असतो. जर माझ्या मनाविरुद्ध झालं, मी शिष्याला हाक मारतो, शिष्य कमंडलू. तो लगेच कमंडलू देतो, मी शाप देऊन भस्म करतो. दुर्योधनाला काळजी करू नका, ती वेळच येणार नाही. आणि दुर्वास मुनी दुर्योधनाच्या महालामध्ये राहिले आणि दुर्योधनाची फजिती झाली. दुर्योधनाला असं वाटलं कुठली बुद्धी झाली, मामांचं ऐकलं आणि ही पिढा गायब पडली. दुर्वास मुनींनी अशी फजिती केली या दुर्योधनाची, केव्हाही कोणत्याही वेळेला काहीही मागावं, काहीही. भलते भलत्या समयी, भलते भलत्या समयी, दृष्टादृष्टले मनास वाटे, ते तत्कालची देता. भलते रागी उगाच रागेच. कोणत्याही वेळेला काहीही मागावं आणि ते दुर्योधनाची व्यवस्था करावी. दुर्योधन सकाळी आम्हाला बासुंदी खावीशी वाटते, वारीची पाहिजे. दुर्योधन आम्ही हस्तिनापुरात वारीची कधी आणणार? म्हणलं आणतोस का नाहीस का? कमंडलू शिष्या, कमंडलू आणतो. बासुंदी आणली आली, तो पण यांचं मन बनवलेलं असायचं. आता बासुंदी बघितल्यावर रागाने बघावं, आम्हाला श्रीखंड पाहिजे, बासुंदी नको. याने श्रीखंड आणावं, गणेशवाडीचा चक्र आणावा, श्रीखंड करावं. ते आणल्यावर महाराज श्रीखंड, आम्हाला आमरस पाहिजे, आमरस. भलते भलत्या समयी शेवटी दुर्योधन वैतागला. कुठली बुद्धी झाली, यांच्या नादी लागतो असं म्हणत होता. आणि एक दिवस असं झालं, दुर्योधन सकाळी आला दुर्वास मुनींच्याकडं, प्रसन्न होते. प्रसन्न म्हटलं, दुर्योधना तुझ्या सेवेवर प्रसन्न आहे. काय पाहिजे, काय पाहिजे सर? वर माग. दुर्योधनाला ती बुद्धी कुठे होती, काय मागायचं? मला ज्यांनी तुमची सेवा करायला सांगितली त्यांना विचारतो काय मागायचं. पण सल्ला देणारा सुद्धा शाळा पाहिजे, नाही तर सल्ला ऐकूनच काय करतो. या दुर्योधनाने शकुनी मामाकडे आला, दुर्वास मुनी प्रसन्न आहे, वर मागा म्हणतात, काय मागायचं? शकुनी म्हणाला, असं कर,
राजकारणामध्ये
भगवान म्हणाले द्रौपदी काही नाही म्हणू नको. घरात काही नसलं तरी नाही म्हणायचं नाही. वास्तू तथास्तु म्हणत असते. म्हणून एखादी साखर संपली असेल तर साखर संपली म्हणायचं नाही, साखर आणायची असं म्हणायचं. म्हणजे वास्तू तथास्तु म्हणते आणि साखर येते. म्हणून घरात नाही संपलंय असं म्हणायचं नाही. द्रौपदी नाही म्हणू नको, बघ काहीतरी असेल. द्रौपदीने काय केलं? स्वयंपाकघरात तिने सूर्य थाळी उचलली आणि भगवंताच्या हातामध्ये तिने हे बघ काय आहे का बघ. आणि भगवंताने त्या थाळीकडे बघितलं. सूर्य थाळी सूर्योदयानंतर इच्छा हे मागे येते आणि भगवंताचे नेत्र म्हणजे सूर्य. म्हणून तर वर्णन केले की नाही, चक्षो सूर्यो अजायता. त्या सूर्यस्थानीला वाटलं सूर्योदय झाला आणि इकडं भगवंताने काय केलं? ती सूर्यस्थानी बघितली, त्याच्याकडे तुळशीचं पान होतं. ते पान बघितलं, पोटावर घेतलं, म्हटलं द्रौपदी मला हेच प्रिय आहे. आणि ते तुळशीचं पान जिभेवर ठेवलं आणि भगवंतानी ढेकर दिली. तृप्तीची ढेकर दिली. पोट भरलं आणि मला सांगा भगवंताचं पोट भरलं, तृप्तीची ढेकर दिली. मग काय हो? इकडं भगवंतानी काय केलं? हे स्नानाला गेलेले वाटेतच त्या वाळवंटामध्ये नदीच्या काठी मांडव निर्माण केला आणि सगळी व्यवस्था हो काय केलं? श्रीहरीने कशी करणी केली, पांडव आणि पांचाली केली. नको रे नको. आता जाणार नाही
फुटत नाही, मिक्सर मध्ये घालतो आणि मिक्सर फिरवल्यानंतर लाडू तसा आपलं जे पात्र असतं ना ते तुकडे झालेले असतात. गोपाल कृष्ण जिलबी जिभेवर ठेवल्याबरोबर विरघळली, हा काय स्वाद आहे, असा स्वाद अनुभवला नाही. तेवढ्यात आला मागणं श्रीखंड श्रीखंड. हे नको रे बाबा, आता पोट भरलंय, आता जात नाही. अहो बघा तरी पुढचा एक दिवशी म्हणाला मला वाट एक चमचावर. त्याला चमचा झाडताना याच्या हातावर पडला. त्याला बघितलं श्रीखंड चाटून बघितलं, हा म्हणजे काय स्वाद आहे. हे इकडे पुढे घालत म्हणजे बघाशी नको म्हणत होता, आता अरे असू दे रे, चांगलं आहे. झालं. मागणं आला बटाटे वडा वडा. ए वडेवाले आपण जा म्हटलं, पुन्हा मागं बोलवा, एक घ्याच. नको रे, पण काय झालेलं खाऊन खाऊन अन्न गळ्याच्या आता बाहेर यायला लागलेलं. हे वडेवाले असं कर, एक वडा घालच. आणि याला काय केलं माहिती का, ते अन्न सगळं बाहेर येत होतं म्हणून त्यावर उपाय म्हणून तो बटाटे वडा असा उचलला आणि कवळी बसवतात की नाही तसं तो दातावर असा काही दाबला की ते बाहेर जे येणारं अन्न आहे ते तटवलं. पण अन्न तटलं, पण त्यामुळे काय झालं, ऋषीचा श्वास थांबला, श्वास रोखला गेला आणि ऋषीने डोळे पांढरे केले. असा जातो ती बोलतो. आता हा ऋषी गेला, तेवढ्या भीमसेन आल्या, हातामध्ये चमचा होता. म्हटलं काळजी करू नका, म्हटलं जरा सावकाशच. नाही म्हणे काही काळजी करू का. भीमसेनाने काय केलं, त्या वड्यामध्ये बरोबर तो चमचा घातला आणि त्या श्वासाला वाट करून दिली. बरोबर बदलं तो वडा त्याला छिद्र पडलं. तेव्हापासून नवीन एक पदार्थ निर्माण झाला, त्याचं नाव मेदू वडा. अशा पद्धतीनं या ऋषींची अशी अवस्था झाली, खाऊन खाऊन आणि तिथंच पडले. हो सगळं अंगावर सांडलेलं. इतकं खाल्लेलं मधली जी वाढायची वाट आहे की नाही ती सुद्धा बंद, एवढी पोट फुगली. आपलं ताट आपल्याला दिसे ना, पाण्याचं तांब्या भांड दिसे ना. म्हणून ते समोरच्याला म्हटलं आणि तहान लागले, पाणी प्यायचं आहे, माझं तांब्या भांड तुला दिसतंय का. तो म्हणतोय तुझं दिसतंय, माझं तुला दिसतंय का, कारण माझं मला दिसत नाही. हा मला दिसतंय, मग असं कर, तू मला पाणी पास, मी तुला पाणी पास. एकमेका सहाय्य करू आणि एकमेकांना पाणी पाजलं. तिथंच लवडले या पांडवांनी. या नदीतून नेलं, म्हैस धुवाडीतून धुतलं, पुन्हा त्या प्रभूमध्ये आणून झोपवलं. इकडं भगवंतांनी तृप्तीची ढेकर दिली.